नमस्कार 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 मित्रांनो, पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतो आपल्या मराठी हक्काच्या यूट्यूब चॅनल जर्नी विथ निखिलमध्ये। मित्रांनो, श्रीदेव सोमेश्वर आणि श्रीदेवी करंजेश्वरीच्या शिमगोत्सवाची चौथी व्हिडिओ, छोटे व्हिडिओ करतो आपण, कारण की आपल्याला डिटेल माहिती पुरवायची आहे। आणि आत्ता आलोय ना ते सानेजवळ, आता पालखी सानेवर बसेल, येसूचा नाच होईल आणि होळीसुद्धा लागेल। हा अनुभव आहे ना खूप भारी असतो, येसूचा नाच तर बघण्यासारखाच असतो। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, आजच्या दिवसाभरात काय काय होणार ना ते आजच्या व्हिडिओत बघायला भेटेल। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघत राहा। चला आता सानेवर जाऊया।
चालवलं जातं. मग मी 60 वर्षाचा आहे, पण बाबांबरोबर मी यायला लागलो तेव्हा बुवा जंगम हे मारुती मंदिरमध्ये पुजारी होते. त्यांच्या मार्फत इथं आम्ही भैरीला, भैरी म्हणजे आमच्या देवीचा भाव, आपल्या देवीचा भाव, त्याला भेटण्यासाठी आम्ही इथं येत होतो. त्याच्यामुळं बुवा जंगम काय बोलले, आमच्या जंगमालीत आली पाहिजे. मग त्याच्यामुळं आम्ही इथं यायला त्या माघारी येतो ना आम्ही. भैरीला बहीण माघारी येते ना, बरोबर, तेच आपल्या जंगमालीत यायला लागले. आणि रेडी हे मानकरी आहेत, त्या रेडजांच्या इथे गेल्यानंतर मग आपल्या इथं जंगमालीत येते. ही प्रथा मी आज 50 वर्ष तरी पाहतो. निशाण आलं रे करंजेश्वरीचं निशाण आलं. अरे इथे आले, सांग तुला नंतर बोलतो तुला मी. ठीक आहे, आलायस तर मित्रांनो, इथे आहे ना समोर सान आहे, तिथे पालख्या विराजमान झाल्यात आणि समोर वसंतराव वाडेकरांचा तमाशा आहे. आणि त्याच्या मागच्याच गल्लीत आहे ना इथे जत्रा भरली आहे. थोडीशी छोटी दुकान आहे तिथे. उद्या मोठी जत्रा असणार आहे, जेव्हा संतकांडाचा कार्यक्रम असेल ना तेव्हा मोठी जत्रा असणार आहे. आता जरा काहीतरी खाऊया ना.